नाणेघाट तिथं नव्हता पाहिला, इथं काही नव्हतं. या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे नव्हता. मी थोडक्यात नाणेघाटामध्ये आल्याबद्दल थोडंसं सांगतो का तुम्हाला नाणेघाटात आल्यावर काय बघायला भेटतंय. तर एक जगातला, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, जगातला पहिला प्राचीन व्यापारी मार्ग असेल तर तो नाणेघाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि भारतातला नाही, महाराष्ट्रात नाही, जगातला टोल नाका जर पाहिला असेल तर तो नाणेघाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे. मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे. आणि नाणं पैदा झालं आपल्या भारतात, महाराष्ट्रात, जगात कुठं नाणं नव्हतं. हे नागनिका राणीनं नाणेघाटामध्ये पैदा केलेलं आहे. म्हणून या 4 बाबींनी नटलेला हा नाणेघाट. आंजनावळे गावा इथं आलो असताना हे बघा किती छोटीशी विरबळ दिसली आपल्याला. दाखवा काय चालले. हे का चिकन बनवतोय आम्ही गडाच्या पायथ्याला तर. हा, गडाच्या पाय लय भूक लागली. आमचं जेवण तयार झालेलं आहे. आम्ही आता जेवणार आहे. आमचं जेवण तयार झालेलं आहे. हो हा हा हा. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले साल्लेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा 800 ते 850 किलोमीटरचा पायी प्रवास. आजचा 12वा दिवस. आम्ही येऊन थांबलोय काल संध्याकाळी देवळे गावामध्ये. आणि देवळे गावामध्ये आम्हाला भेटले होते बोराडे बाबा. आणि बोराडे बाबांच्या घरी आम्ही काल थांबलो होतो. बोराडे बाबाने आमची जबरदस्त खातिरदारी केली. बोराडे बाबाने असं आम्हाला फील करू दिलं नाही की आम्ही अशा कुठे वेगळ्या गावात आहोत सह्याद्रीच्या आणि कुठेतरी एका अनोळखी पाड्यामध्ये आहोत. आणि असं काहीच फील करू दे नाही. त्यांनी अक्षरशः आम्हाला घरातल्या सदस्यासारखं मान दिला. बोराडे बाबा खूप खूप धन्यवाद तुमचे. असेच आम्ही येत जाऊ तुमच्याकडे नक्कीच. आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असेल. ही सगळी 4-5 घर बाबांचीच आहेत इकडे. आता चालत अंजनावले गावामध्ये आलोत. आणि गावाच्या वेशीवरती आपल्याला आता ह्या विरगळी दिसतात आहेत, समाधी आहेत. त्या समाधी आहेत. या आंजनावळे गावा इथं आलो असताना हे बघा किती छोटीशी विरबळ दिसली आपल्याला. या विहिरीतलं पाणी पण खूप थंड असणार आहे. हा ना ताई, थंड असणार ना पाणी. 12 महिने पाणी असतं. क्या बात आहे यार, किती भाग्यवान आहे तुम्ही. दर मजल करत तळीच्या वाडीला येऊन पोचलोय. आता ही समोर दिसते ती तळीची वाडी. लोकांची पूर्ण भात कापायची धांदल चालू आहे. कोणच भेटत नाहीये. जो तो शेतावर खळ्यावरती भात झोडतोय. हे बघा सर्व जस्ट घाटघरला पोचलो मी. जेवणाचं साहित्य वगैरे सगळं अंडे वगैरे घेणार, खालीच शिजवणार, खालीच जेवणार आणि मग जेवण नाणेघाट करून मग जेवणाचं साहित्य सगळं घेतलेलं आहे. बघा कांदे आहेत, कांदे, टोमॅटो, तांदूळ, चिकन मुश्किल आहे. आम्ही आता नाणेघाटला पोचलोय दर मजल करत. आणि समोर दिसतोय तो किल्ले जीवदान. आणि किल्ले जीवदानचा हा वानरलिंगी सुळका. चालता हे स्वप्नील भाऊंचे मित्र भेटले. गावालेच ना, गावाले भेटले. ती खास गाडी करून आलेत. आज आमचा 12वा दिवस. आम्ही सलग चालतोय किल्ले साल्लेर पासून ते आज नाणेघाट पर्यंतचा जवळजवळ 350 किलोमीटरचा आमचा प्रवास झालेला आहे. तंगडतोड प्रवास. कारण पायाला पूर्ण सगळ्या बोटांना फोड आलेले आहेत खालून वरून. अशी चिपकलेत सगळी फोड सगळी. आता बघूया नाणेघाट थोडा एक्सप्लोर कर. रांजण, त्या काळामध्ये ह्या रांजणामध्ये सगळे पैसे वगैरे टाकायचे. जो महसूल असायचा तो महसूल या रांजणामध्ये टाकायचा. इथे लिहिलेलं आहे हे स्मारक 1958च्या प्राचीन स्मारक पुरातत्वीय स्थळे औषध अधिनियम संगोपन. बाबा नाणेघाट विषयी काय माहिती सांगताय का तुम्ही? यांना मी थोडक्यात आता इथं नाणेघाटाची माहिती देणार आहे. इथं नाणेघाट तिथं नव्हता पाहिला, इथं काही नव्हतं. या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये
कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे नव्हता. आणि आपले पाहुणे इकडे माझ्याकडे आलेत. आता मी त्यांना खाली जाऊन माहिती देणार आहे चांगली. पण इथं आलाय ते नाणे घाटाच्या तोंडावर आलाय, जीवधनगडाच्या पायथ्याला नाणे घाटाच्या माथ्यावर आलाय. प्रथम त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि मी थोडक्यात नाणे घाटामध्ये आल्याबद्दल थोडंसं सांगतो का तुम्हाला नाणे घाटात आल्यावर काय बघायला भेटतंय. एक जगातला, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, जगातला पहिला प्राचीन व्यापारी मार्ग असेल तर तो नाणे घाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि भारतातला नाही, महाराष्ट्रात नाही, जगातला टोल नाका जर पाहिला असेल तर तो नाणे घाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणे घाट आहे. मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणे घाट आहे. आणि नाणं पैदा झालं आपल्या भारतात, महाराष्ट्रात, जगात कुठं नाणं नव्हतं. हे नागनिका राणीनं नाणे घाटामध्ये पैदा केलेलं आहे. म्हणून या 4 बाबींनी नटलेला हा नाणे घाट. आणि इथं आपले पाहुणे आलेले आहेत, त्यांना मी थोडक्यात माहिती दिली. अजून खाली लई मोठी माहिती देणार आहे मी त्यांना. नमस्कार. तुम्ही हा माझा चॅनल बघत असाल तर सीतारा रायडर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यांचे बाईक रायडरचे व्हिडिओ जबरदस्त असतात, ते तुम्ही पहा, फॉलो करा. आणि जर असंच बाईक रायडर तुम्हाला करायचे असेल तर सरांबरोबर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू. नक्की त्यांचा नंबर मेन्शन करेन की तुम्ही राईड करायचे असेल तुम्हाला तर सरांबरोबर नक्की करा. गड किल्ले खूप फिरतात सर, खूप अनुभव आहे त्यांना गड किल्ल्यांबद्दल. नक्कीच धन्यवाद. हे बघा फुल आपल्याला दिसतात, फुलपाखरं. नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटगर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9359774775. मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणा घाटाबद्दलची, गोणा घाटाबद्दलची, रिव्हर्स वॉटरफॉलची, जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गड किल्ल्यांची माहिती देणार ती आपण ऐकायची. प्रथमतः तुम्ही कुठून आला हे मला माहित नाही, मुंबईहून आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये आलाय. जीवधनगडाच्या पायथ्याला आलाय, नाणे घाटाच्या माथ्यावर आलाय. प्रथमतः तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नाणे घाटाची माहिती सांगतो. आता नाणे घाट म्हणजे काय? इथं नाणे घाट पहिला नव्हता. या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे नव्हता. लोणावळा खंडाळ्यापासून तिकडे 12 मावळ आहे. लोणावळा खंडाळा रस्ता आपला आता झालेला आहे. माळशेज घाट आता झालेला आहे, खडाळा आता झालेला आहे, जव्हार आता झालेला आहे, कसारा आता झालेला आहे आणि शेवट तिकडे कांचनबारीचा घाट आहे. हे सगळे घाट आता या 15-20 वर्षामध्ये पडून तयार झालेले आहेत. आणि त्यावेळी बाकी मुंबईहून पुण्याला जायचा असा रस्ता कुठे नव्हता. त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं. गौतमीपुत्र सातकर्णी राजा म्हटलंय. गौतमीपुत्र सातकर्णी राजा, मला वाटतं आईचं नाव सांगणारं राज्य असणार आहे ते. गौतमीपुत्र सातकर्णी राजा, नागनिका राणी, शिमुख नावाचा तिचा सासरा आणि 3 मुलं, वेदश्री, शक्तश्री आणि बाहेर, अशी ती 3 मुलं असायची. आणि मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर. मग आता बडोद बंदर, नालासोपारा, मुंबई, कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नगर, नेवासा मार्गे जर त्यांना पैठणला जायचं असं त्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये कुठे रस्ते नसायचे. पण त्यांनी एक असा विचार केलाय की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला जाता येईल, उपराजधानी जाता येईल किंवा नाण्यासोपाऱ्याला, मुंबईला तरी जाता येईल. म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडे अशी एक दंतकथा सांगितली जाते. तिला दंतकथा सांगितली. दंतकथा का म्हणायची? कारण नागनिकेला राणीने केलेला सगळा इतिहास ब्राह्मी लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे, परंतु घाट कोणी फोडला हे बाकी लिहिलेलं नाही. त्यासाठी इथं दंतकथा सांगितली जाते थोडीशी. आणि त्यांच्या काळामध्ये बौद्ध भिक्षू लोक असायचे. बौद्ध भिक्षू लोक काय करायचे? घाट फोडायचे कामं करायचे, लेणी कोमारायचे कामं करायचे, गोपा खोरायचे कामं करायचे, टाकी खोरायचे कामं करायचे. आणि असं त्या बौद्ध भिक्षुकापैकी नानागुणा नावाचे त्या काळातले 2 इंजिनियर ठेकेदार असायचे. अशी दंतकथा सांगितली जाते. आणि मग त्यांना सगळ्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या दाखवल्या, लोणावळा खंडाळा पलीकडे पासून तिकडे कसारा घाटापर्यंत, का तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता म्हणून. आता तो नाना खूप हुशार होता. तो सगळीकडे फिरला, त्यांनी घाट फोडायला कुठंच पसंती केली नाही आणि तो नाणे घाटामध्ये आलेला आहे. नाणे घाटामध्ये येऊन त्यांनी काय बघितलंय? इथं कारचा दगड म्हटला जातो. कारचा दगड म्हणजे हाताने पण दगड निघले जातात. एक कपा काढला का दुसरी भिंत तयार होते. आणि असा सोपा दगड नानाने पाहिलाय आणि नाणे घाट फोडायला घेतलाय कधी पहिल्या शतकामध्ये. पहिल्या शतकामध्ये 2024 वर्षापूर्वी घाट फोडत असताना त्यांनी खालून सुरुवात केलेली.
त्याला काय बाहेरचं मटेरियल आणायचं नव्हतं किंवा काय नव्हतं, हे दगड काढायचे ते बसवायचे आणि मग त्यांनी घाट फोडायला सुरुवात केलेली आहे. आता घाट फोडत फोडत तो वरती चाललाय. आता तुम्हाला इथून आपल्या इथून इथं यायला थोडासा त्रास होतोय आपल्याला. पावसाळ्यात तर होतच होतो, पण आता सुद्धा त्रास होतो. पण इथून खाली जर तुम्ही चाला ना 5 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर, तर तुम्हाला असे वळणाचे रस्ते बांधून ठेवले. इकडे जायचे, तिकडे यायचे, इकडे जायचे, तिकडे यायचे. आज आपण पाणी घेऊन फिरतोय, बिस्लरी घेऊन फिरतोय. त्या काळामध्ये पाणी कुठं होतं प्यायला? इथलंच पाणी पिलं जायचं. आणि मग त्याने आपलं असे 2 वळणं काढून गेलं का लगेच पाण्याची टाका काढून ठेवलेलं आहे. 2 वळणं करून गेलं का लगेच पाण्याचं टाका काढून ठेवलंय. आणि असा करत 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 तो इथपर्यंत आलेला आहे. हे विश्रांतीगृह आहे. तिथं 6 कुंड्या आहेत पाण्याच्या बाहेर, 6 हे. परत तिकडे पाण्याची कुंडी आहे, तिथं उघड्यावर एक विश्रांतीगृह आहे. तिथं समोर हनुमंताची मूर्ती आहे, तिथं 2 पाण्याच्या कुंड्या आहेत. आणि वरती गेल्यावर आंजनेय, गणपती बाप्पा, शंकराचे पिंड आहे. परत 6 कुंड्या पाण्याच्या आणि लिहिली. असं सगळं नाना करत 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 वरती आलेला आहे. आणि मग सातवाहनाला जाण्या येण्याचा मार्ग बाकी सोपा झालेला आहे. हे फक्त नाणे घाटात आल्यावर, आपल्या नाणे घाटात आल्यावर तुम्हाला सांगून गेलो मगाशी. इथं आल्यावर आपल्याला काय बघायला भेटतं? इथं काही नाही, मंदिर नाही, गंगा वाहत नाही, काही नाही इकडे. आपल्याला लोक आले का बा, खूप लोक येतात, महाराष्ट्रातले लोक येतात. त्या दिवशी माझ्याकडे उत्तर कोरियाचे लोक होते, म्हणजे उत्तर कोरियापर्यंत नाणेघाट पोहोचलाय. पण इथं आल्यावर त्यांना काही बघायला नाही, दगडाचे फोटो काढतात आणि निघून जातात. पण जरी इथं गंगा वाहत नसेल किंवा हे नसेल, पण काही काळापूर्वी इथं माणसाची गंगा वाहणारा घाट होता. काही काळापूर्वी माणसाची गंगा वाहत होती, असा हा घाट होता. आणि मग नानाने सगळं घाट फोडत फोडत आला. आता वरती गेल्यावर आपल्याला रांजण दिसला, दगडी रांजण आहे. तो जगाच्या रांजणच्या काळात म्हटलंय, म्हणजे आजचा आपला टोल नाका आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे त्या काळातलं. तिथं लोक दर्शन घेऊन जायचे. गणपती बाप्पा आमचा प्रवास सुखाचा हो, आमचा व्यापार धंदा सुखाचा हो, असा तो गणपती बाप्पा आहे. तिथं 6 कुंड्यात पाण्याच्या. आणि मग त्यांना जाण्या येण्याचा मार्ग बाकी सोपा झालेला आहे. पायी प्रवास का होईना किंवा घोडेस्वार का होईना, पण त्यांना जाता येता यायला लागलं. मग त्यांच्या काळामध्ये तिकडून जहाजाने येणारा माल बडोद बंदर, नाला सोपारा, मुंबई कल्याण, तो नाना घाटाने सगळा खालीवर केला जायचा. आणि मग त्यांच्या काळात तिकडं कर जमा केला जायचा. तो कर जमा करून आणून नाणे घाटामध्ये आपल्याला रांजण बघायला भेटतो. तो रांजणामध्ये तो जकातीचा रांजण म्हणजे आजचा आपला टोल नाका, तो कर जमा करून आणून त्या रांजणामध्ये साठला जायचा. आणि संध्याकाळ झाली का त्याचाच नाणे घाटाचा एक शिल्लेदार म्हणून वरती त्याच काळामध्ये त्यांनी जीवधन किल्ला तयार केला होता. जीवधन किल्ल्याला काय बघायला आपल्याला? जुन्नर दरावजे, कल्याण दरावजे, जिवाईदेवी मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. सगळीकडे तट बांधलेली 23 बाईस पाण्याची हौद आहेत मोठाली. आमच्या गावाला पुरवलं एवढं पाणी वरती. आणि अशी गुफा तयार केली. आता आपण बघतोय ही गुफा अशी 50 फूट 70 फूट उंच, 150 फूट आतमध्ये अंधारामध्ये. आणि मग रोज हे काय राजनामधले धन साठल ना, ते काढायचंय संध्याकाळी आणि वरती नेऊन ठेवलं जायचं. त्याचं नाव काय ठेवलं त्यावेळेला? जीवधन. जीवाला लागणारं धन म्हणून जीवधन किंवा जिवाई देवी म्हणून जीवधन. आणि मग त्यांचा जाण्याचा मार्ग सोपा झाला. पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हणले. मग इथं भारतातले नाही, महाराष्ट्रातले नाही, जगातले व्यापारी इथे यायला लागले. मग तुमचा व्यापार कुठला काय असं ना, मसाल्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, कडधान्य असतील, सोनं नाणं, पाट्या कपडे असतील, काय असं तो व्यापार. मग तो सगळा नाणे घाटाने खालीवर केला जायचा. कसा केला जायचा? बैल, घोडे, टोनगे याच्या पाठीवर लावला जायचा आणि खालीवर केला जायचा. आता पुण्याकडचे व्यापारी आले का त्यांचा पहिला गोण्यांचा व्यापार असता. गोण्या का? त्याच्या बैलांवर, गाडवांवर, टोनग्यांवर लादायला सोपे असायचे ना. आता अनेक प्रकार निघाले, प्लास्टिक निघाले, डबे निघाले, अनेक प्रकारचे व्यापार निघाले. पण त्यावेळेला गोण्या होत्या. मग त्या गोण्या पुण्याकडच्या बघायला का त्यांच्या गोण्या लादल्या जायच्या. त्या 5 किलोमीटर खाली पोच केल्या जायच्या. खालच्या व्यापारी आले का त्यांच्या गोण्या लादल्या जायच्या, त्या वर आणल्या जायच्या. उपर राजधानीला म्हणजे जुन्नरला त्या बैलगाडी मार्फत पोच केल्या जायच्या. असा हा व्यापार चालू असताना नागनिका राणीचं राज्य म्हणजे चांगल्या प्रकारचं राज्य होतं. पहिली राणी होऊन गेली नागनिका आणि दुसरी राणी होऊन गेली आपली जिजाऊ मासाहेब. मध्यंतरी अनेक राण्या झाल्या, पण त्यांची काही एवढी ख्याती नाही. मग तिच्या नावाचं तिने साधीचं नाणं काढलं होतं त्या काळामध्ये. नाणं हे पहिलं आपल्या भारतात, महाराष्ट्रात, जगात कुठं नव्हतं. नाणं हे नागरिका राणीने पैदा केले. आणि मग ते प्रत्येक व्यापाऱ्यानं नाणं रांजणात टाकायचे, तेव्हा खाली उतरायचे, नाणं टाकायचे तेव्हा वर यायचे. असा थोडा थोडा व्यापार म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला. काही दिवसांनी का कधी 1 वेळा, कधी 2 वेळा, कधी 3 वेळा चांदीच्या नाण्याने रांजण भरला जायचा. आणि मग त्याची ठेवायची जागा तुम्हाला मी सांगून गेलो वरती जीवदानला ठेवून काय. असा हा व्यापार चालू असताना बैल चालायचे, घोडे चालायचे, टोनगे चालायचे, माणसं चालायची, खालून येणारे तेवढेच, वरून येणारे तेवढेच. आणि मग नागरिका राणीने असाही विचार केला पर्याय म्हणून इथं गर्दी वाढायला लागली. याला पर्याय म्हणून जर अजून जर आपण घाट पडला तर बाकीचे लोक तिकडनं पाठवता येतील ना. शेजारी दरी बघा, त्यांच्या पाठीमागे रेलिंग केलेली,
तो नानाचा भाऊ होता गुन्हा, त्याला तो फोडायला दिलेला आहे. त्याने पण असाच रांजण गणपती सगळं करून ठेवले, पण ते खाली 5 किलोमीटरवर आहे. त्याने का करून ठेवलं ते? त्या काळातला त्यांचा उद्देश असणार आहे का ह्या घाटातला कर वरती घेतला जायचा आणि त्या घाटातला कर खाली घेतला जायचा, म्हणून त्याने ते करून ठेवले आणि घाट फोडायला घेतलाय. आता घाट फोडत असताना याच्यासारखा सोपा दगड त्याचा नव्हता, त्याचा काळा आणि पक्का दगड होता. तरी पण तो घाट फोडत 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 जवळजवळ 70% आलेला आहे. आणि 70% आल्यावर तो कुठेतरी मानसिक बळाला आर्थिक बाबीनं कमी पडलाय. त्याच्याने घाट तो पुरा झाला नाही त्या काळामध्ये. इकडे 30% भाग राहून गेला. आणि मग मला वाटतं ब्रिटिश सरकार येते, ब्रिटिश सरकारने लक्षात घेतलंय का आपण लोणावळा खंडाळा मोठाले घाट फोडण्यापेक्षा हा 30% भाग फोडला तर 70% फुटलेले खाली ठाणे जिल्ह्याचे आत आहे. हा जर आपण फोडला तर पुन्हा मुंबई जवळ होऊ शकते 70 किलोमीटर तर कल्याण आहे. आणि मग ब्रिटिश सरकारने लक्षात घेऊन पुण्यातली फडके म्हणून कंपनी त्या कंपनीला फोडायला दिला आहे. मग फडके कंपनीने काय केले, वरून खाली वरून फोडत 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 तिथपर्यंत गुन्हाने फोडला होता. तिथपर्यंत आल्यावर त्या काळामध्ये त्यांची काहीतरी म्हणे माणसं जगावली आणि तिथं खनिज संपत्ती निघायला लागली. मग गव्हर्नमेंट म्हणे आम्ही घेऊ कॉन्ट्रॅक्टर देणार नाही. वाद सुरू झाला, तो घाट फुटायचा असाच राहिलेला आहे. इतर सगळ्या मोठ्या कंपन्या गेल्या, टाटा बिर्ला मोठ्या कंपन्या येऊन गेल्या. एक मशिनरी आली तर सर घाट फोडून तयार होऊ शकतो. एकच मशिनरी 15 आठवड्यामध्ये रस्ता करू शकते. इतका सोपा झालेला आहे. इथं टाटा बिर्लाच्या स्ट्रोक करताना आम्ही घाट फोडून देतो. ह्या साईडला इकडे पाण्याची टाकी आहे. नाणेघाट चढतोय आपण आता. हाच तो घाट जिथे नाणेघाट आणि नाणेघाटच्या बाजूला दुसरा घाट तयार करत होते, परंतु काही कारणास्तव झाला नाही, तांत्रिक कारणास्तव. आणि इथे खूप खनिज संपत्ती लागली. त्यानंतर खूप साऱ्या कंपनी झाल्या. त्यानंतर वन विभागाने ही परवानगी दिली नाही. इंग्रजांनी खूप प्रयत्न केला इथून मार्ग काढण्याचा, कारण 70 किलोमीटरवरती कल्याण होतं. कल्याणला व्यापार करण्यासाठी इथून सोयीस्कर होतं, पण झालेलं नाही. अजूनही तसाच घाट हा पडक्या अवस्थेत आहे. समोर दिसतोय आपल्याला जीवदान, जीवाचं धन, जे नाणेघाटातलं धन इथेच ठेवायचं ह्याच किल्ल्यावरती. आणि त्याच्या बाजूचा सुळका दिसतो, वानरलिंग सुळका. धर्म दाखवा काय चालले. हे काय चिकन बनवतोय आम्ही गडाच्या पायथ्याला तर गडाच्या पायथ्याला आम्ही चिकन नाणेघाटाच्या परिसरात नाणेघाटाच्या परिसरात आहे. कापलं का जोरात कापले बघू दे. त्याला धन भाऊ तुम्ही बँडेज आणलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं. हां चला आता आमचं चिकन बनवायला सुरुवात केलेली आहे. आम्ही मस्त आता चिकन मॅरिनेट केलेलं आहे. लय भूक लागली. आमचं जेवण तयार झालेलं आहे. आम्ही आता जेवणार आहे. आमचं जेवण तयार झालेलं आहे. हा 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 आमची चकाचक भांडी झालेली आहेत. आमची भांडी चकाचक. हे आमचं भांडी घासणार माणूस. अरे भाऊ एवढी भांडी, अरे कोणी खाल्ला नाही एवढं. आम्ही तर खाल्लेलं नाही बाबा एवढं. नाही मावशी सगळी घासून घ्या आता, माणूस चांगला भेटलाय. मावशी सगळी घासून घ्या आता.